Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. मुलाला घर घेण्यासाठी डाऊन पेमेंटला पैसे पाहिजेत, द्यावेत का? असं एक मला कमेंट आलंय. मुलाला घर घ्यायचं आहे, त्याला डाऊन पेमेंटसाठी पैसे द्यायला पाहिजे का, द्यावेत का, असं मला अश्विनी मोहिते यांनी विचारलंय. अश्विनी मॅडम, तुमचा विचार मी सगळ्यांसाठीच महत्त्वाचा मानून हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. सो थँक्यू व्हेरी मच. असा काही प्रश्न तुम्ही विचारलात. मित्रांनो, सगळ्यांनाच हा प्रश्न आहे, तर याचं साधं सोपं उत्तर माझ्याकडे तयार आहे. काहीतरी सर्कस होती, XYZ नाव, मला आता आठवत नाही तिचं. आणि त्या सर्कसमध्ये ना वाघाचे जे खेळ होते ते बंद करण्यात आले. तेव्हा वाघांकडनं असे काही खेळ करून घ्यायचे नाही किंवा जंगली प्राण्यांना तुम्ही असं घाबरून मारून काही खेळ करू नका, असं रूल आला. रूल आल्यानंतर जो सर्कसचा मालक होता त्याला त्या वाघांना जे काही मांस खायला घालायचं ते काही परवडायला तयार नाही. आणि मग त्यांनी विचार केला की बाबा हे वाघ काही मी आता सांभाळू शकत नाही. त्यांनी सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यांना कोलकात्याच्या जंगलात त्या वाघांना जे होते सर्कशीतले वाघ त्यांना सोडण्यात आलं. आता 8-10 दिवस गेल्यानंतर काय झालं की त्यांचं पान सर्वे करण्यात आलं की कुठे आहेत ते वाघ, त्यांचं कसं चाललंय बघायला पाहिजे. मित्रांनो, रिपोर्ट्समध्ये किंवा त्या बातमीमध्ये असं होतं की ते जे वाघ होते त्यांना कुत्र्यांनी मारून खाल्लं. म्हणजे ते वाघ जे होते ते सर्कशीतले वाघ होते, त्यांना जंगलात कसं राहायचं, कसं डील करायचं जंगलामध्ये हे त्यांना येतच नव्हतं. ते फक्त दिसायला वाघ होते, असायला वाघ होते, पण जनरली लढायचं कसं हे त्यांना माहीतच नव्हतं. त्यांना कोणाची शिकार करताच नाही, कारण बसून मांस खायची सवय लागली होती. मग मला सांगा, माझा साधा सिंपल प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या मुलांना सर्कशीतला वाघ करायचंय का हो? आणि जर हो, तर डाऊन पेमेंट तुम्हीच करा, घरच घेऊन द्यावी तर म्हणेल. कशाला जेव्हा ताप ठेवताय, EMI भरायचं तरी. सो साधं सोपं. मी कुठेतरी वाचत होतं, कपूत सपूत काहीतरी होतं. म्हणजे मुलं जर कर्तृत्ववान आहेत तर कमवून ठेवायची गरज नाही, ते आपल्यापेक्षा जास्त कमवते. आणि मुलं जर नाकर्ते आहेत तर कमवून ठेवून उपयोग नाही, तुम्ही कमवणार ते घालवणार. सो मी असं म्हणतो की तुम्ही आहे ना मुलांना लायक बनवण्यासाठी, मुलं जर लायक आहेत तर आपल्यापेक्षा बेस्ट कमवतील, मुलं जर नालायक आहेत तर कमवलेलं घालवतील. म्हणजे दोन्ही केसमध्ये कमवायची गरज नाही. मुलं जर लायक आहेत तर आपल्यापेक्षा जास्त कमवतील, आपल्या कमाईचं घेणं ना काय. आणि मुलं जर नालायक आहेत, कमवून ठेवून उपयोग नाही. साहेब, आयुष्याचे झटके ज्याचे त्यांनी खाल्ले ना तरच तो शिकतो, परिपक्व होतो आणि पुढे जातो. आणि जर ज्याचे त्याला झटके नाही खाऊ दिले तर मात्र तुमची मुलं ते सर्कशीतलं शेर होतील. लहानपणी आहे ना, ते अंड्याचं एक स्टोरी यायची पुस्तकात, आता मला आठवत नाही कोणतं पुस्तक होतं, की ते पिल्लू अंड्यातनं बाहेर येत असतो, लय झटपटत असतं. आणि मग तिथं ते लहान मुलगा असतो, तो काय करतो, तर त्याला हेल्प करतो बाहेर येण्यासाठी. आणि मग ते पिल्लू अंड स्वतः फोडून बाहेर येण्याऐवजी तो मुलगा तो हेल्प करतो त्याला, तर ते पिल्लू काही वेळात मरतं. आणि जेव्हा ते टीचर तिथे येतात तेव्हा ते मुलाला सांगतात की बाळा, त्याने जर ते बाहेर येण्याचा जो प्रयत्न करतो, धडपड होता, त्याने त्याची इम्युनिटी पॉवर, त्याची संघर्ष करण्याची क्षमता वाढत होती. सो त्याला ते लरू द्यायला पाहिजे होतं. ते लरू न दिल्यामुळं ते पिल्लू मेलं. मित्रांनो, सोपं आहे. तुमची जबाबदारी तोपर्यंतच आहे मुलांच्या प्रती जोपर्यंतचं शिक्षण पूर्ण होत नाही. शिक्षण पूर्ण झालं की तुमची जबाबदारी संपली आणि ती तुम्ही संपवलीच पाहिजे. बघा, कोणताही प्राणी घ्या, तुम्ही कोंबडी घ्या, पिल्लावर मोठी झाली ना तर ती चोचीने मारते, जवळ येऊ देत नाही. कुठलाही प्राणी घ्या तुम्ही, तो त्याचं मूल एका कॅपेबिलिटीला पोचलं की त्याला त्याच्यापासून ते दूर जातं, त्याला तो लांब पाठवून देतो. फक्त माणूस नावाचा प्राणी असा आहे जो मरेपर्यंत त्याला त्याची पिल्लं सांभाळायची आहेत. त्याला त्याच्या पिल्लांचं संरक्षण करणं ना करणं, योग्य अयोग्य नंतर. पण पृथ्वीवरती कोणताही प्राणी घ्या, कोणताही काय घ्या, जरा त्याचं पिल्लू मोठं झालं किंवा ते बाळ मोठं झालं, कॅपेबल झालं की ते त्याच्यापासून संपर्क तोडतं, त्याला खायला देत नाही. तुम्ही बघा सगळ्या प्राण्यांचं. मग तुम्ही तुमची मुलं कॅपेबल झाल्यावर का नाही तसं करत? साहेब, तुम्ही घर घेऊन देणार, तुम्ही गाडी घेऊन देणार, तुम्ही सगळं करून ठेवणार, त्यांनी काय करायचं? त्यांनी पार्ट्या करायच्या, व्हायला. साहेब, तुम्ही सगळं करून ठेवाल ना, कार्ट व्हायला गेलं म्हणून समजा, त्यांनी करायचं काय पैसे कमवून? तो नीट जॉब करणार नाही, तो धड काय करणार नाही. कदाचित काही केसेस वेगळ्या असू शकतील, मला माहीत नाही. बट मला तर प्रॉपरली असं वाटतं की ज्याची लढाई त्यांनी लढली पाहिजे आणि त्याला कॅपेबल करणं एवढंच आपलं काम आहे. माझी मुलगी आहे,
सो 10वी झाली तेव्हा मी तिला सांगितलं, माझ्या वडिलांनी म्हटलं मला 10वी पण शिकवलं नव्हतं, मी इथपर्यंत तुला शिकवलंय, याच्या पुढे जर तुम्हाला शिक्षणाला पैसे लागले तर ते कर्ज असेल आणि यू शुड पे मी बॅक. आय एम नॉट गोइंग टू म्हणजे डोनेट करायला तयार नाही आहे मी, आणि तेही सव्याज पाहिजे. बरं, मला ॲडमिशन घ्यायचं म्हटलं, माझ्या आईवडिलांना वाचता लिहिता पण येत नव्हतं, काय ॲडमिशन घ्यायचं त्यांनी मला कधी सांगितलं नाही, मला कधी काही कळलं नाही. फॉर्म भरायचा आहे म्हटलं, माझ्याबरोबर कधीच कोणी आलं नाही, मी पण तुझ्याबरोबर येणार नाही, तुझं तू जायचं, तुझं तू माहिती घ्यायची, तुझं तू लढायचं. साहेब खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हे नाही केलं तर तुमचे सारखे शितलेचे वाघ मग काय दिसायलाच वाघ असतील, हसायला नसतील. बघा तुम्ही म्हणाल की मी तर एक छोटासा प्रश्न विचारला होता की करू का नको मदत, तुम्ही तर लईच मोठं रामायण सांगितलं. रामायण तुमच्यासाठी नाही आहे, हे पूर्ण सोसायटीसाठी आहे, सगळ्या लोकांसाठी आहे. कारण बरेचसे लोक हे सगळं करतायत आणि खरं तर निसर्गाच्या नियमांना आपण फाटा देतोय मुलांना कॅपेबल न करता. मे माईट बी याचा त्रास आपल्याला मरेपर्यंत असू शकेल. जर मुलाला तुम्ही व्यवसायाला पैसे देताय त्याचे त्याला जमा करू द्या. तुम्हाला कोणी दिले होते का डाऊन पेमेंटला पैसे, व्यवसायाला पैसे दिले होते कोणी? नव्हते दिले. मग तुम्ही पण का देताय? बरं देताय तो कर्ज म्हणून घ्या, कर्ज म्हणून द्या आणि त्याच्याकडनं ते सव्याज परत घ्या. बरं, तुमचे पैसे त्यांचेच आहेत, नो डाऊट अबाउट दॅट. तुमच्या नंतर ते त्यांनाच मिळणार आहेत. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुमच्याच ते ताब्यात असले पाहिजेत. नटसम्राट पहा, बागबान पहा, त्यांनी पण तुमच्या डोक्यात प्रकाश पडला तर पडला. आपली प्रॉपर्टी आपल्या ताब्यात, मेल्यानंतर तुमच्याच वारसांना मिळणार आहे. त्याच्यानंतर त्यांना करू द्यात काय करायचं ते. पण तोपर्यंत ज्याची त्याला लढाई लढू द्या. नाही तर पोराला व्यवसायाला पैसे दे, त्याचे स्वतःचं काय गेलं, स्किन इन द गेम नसेल ना, स्किन दुखत नसेल ना काही, तर लोक जास्त लक्ष देत नाहीत. कोणत्याही माणसाचं तेच. आता मी ही फुकटमध्ये व्हिडिओ बनवतोय ना, तुमचं काय जाते नुकसान, ऐकणार इकडनं सोडून देणार. पण जर मी हे पेड प्रोग्राम घेतला असतो तर तुम्ही ऍक्शनमध्ये आला असतो, कृती केली असती. तर त्यांना झळ लागू द्यात मुलांना, त्यांना पण कळू द्यात किती मोठी म्हणजे किती स्ट्रगल असतंय पैसे म्हणजे, आणि मग ते कॅपेबलही होतील, सुखी होतील. नाहीतर ते व्यवसायात नुकसान करणार, मग तुम्ही टेन्शनमध्ये, ते डबल टेन्शनमध्ये, मग दुसरा व्यवसाय, मग दुसरी नोकरी, तुम्ही मदत करत राहणार, तुम्हाला सुख नाही मिळणार. आणि सगळंच करून ठेवलं, दारू प्यायला लागलं, तुम्ही सुखी राहणार का? त्याला झगडू द्या 1-1 रुपयासाठी, तेव्हा त्याला त्याच्या पैशांची किंमत कळेल, त्याच्या आयुष्याची किंमत कळेल आणि भविष्य ते चांगलं करेल आणि तुमचं पण सुखी करेल, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं खाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जे पैसे तुमच्याकडे आहेत ते मात्र गुंतवायला विसरू नका. बँकेत ठेवून ते डिव्हॅल्युएट होतात. SIF आहे 10 लाखाच्या वरती जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर, आणि म्युच्युअल फंड आहे 100-500 रुपयांपासून गुंतवणूक करायची असेल तर. गुंतवणूक ही फार फास्ट नाही, पण यथाअवकाश तुम्हाला करोडपती नक्की करू शकते. सो गुंतवणुकीसाठी काही मदत लागली असेल, आकाश गोंदवले आहेतच खाली, फोन नंबर आहेत, फॉर्म आहे, भरू शकता, फोन करू शकता. आणि श्री गणेशा करा. व्हिडिओ अशा लोकांना पाठवा जी लोक मुलांवरती जास्त प्रेम करतायत. योग्य प्रेम करण्याची पद्धत जी मी सांगितली आहे तीच आहे की त्याला त्याच्या कॅपेबल बनवणं, ना की त्याला मदत करत बसणं. सो त्यांना ते शेअर करा. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.